तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, अर्णवने राकेशची वाट लावण्याचा निर्णय घेतलेला असतो. कुणालाही काहीही न सांगता अर्णवने राकेशच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करायला सुरुवात केलेली असते. त्याबद्दल त्याने ईश्वरीला सुद्धा काहीही सांगितलेलं नसतं. राकेशचं कारस्थान जसं चालू आहे ते त्याच पद्धतीने चालू असतं आणि म्हणून प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता अर्णवने राकेशच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करत ते पुरावे प्रोजेक्टरच्या स्क्रीनवरती सगळ्यांसमोर दाखवलेले असतात. जेव्हा इथे आता ऑफिसमध्ये ईश्वरी फॅब्रिक याचं उद्घाटन असतं, त्याचं लॉन्चिंग असतं, त्याच वेळेला अर्णवने प्रोजेक्टर स्क्रीनवरती राकेशच्या तमाशाचा खुलासा केलेला असतो आणि अंजलीचे डोळे उघडलेले असतात. इथे आता राकेशने आत्तापर्यंत खूप कारस्थानं केली, पण यावेळचं कारस्थान राकेशच्या अंगाशी येईल याचा विचार त्याने स्वतःसुद्धा कधीच केला नसेल. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ऑफिसमध्ये आल्यानंतर अंजलीच्या समोरच राकेशच्या कारस्थानाचा पर्दाफाश झाल्यानंतर अंजलीचे डोळे उघडलेले असतात आणि त्यावेळेला तिला ईश्वरी आणि अर्णव हे दोघे जण जे बोलत होते ते बरोबर होतं, पण मीच त्यांच्याबद्दल चुकीचा विचार केला आणि प्रत्येक वेळेला राकेशच्या वागण्याला दुजोरा देत त्याच्या चुकांवरती पांघरून घालत आले, त्याच्यावरती आंधळा विश्वास ठेवला. या गोष्टीचा खुलासा आणि त्याचबरोबर ही गोष्ट अंजलीच्या लगेचच समोर आलेली असते. आणि म्हणून प्रेक्षकांनो, इथे आता राकेशचं सत्य समोर आल्यानंतर अंजलीने अर्णव आणि ईश्वरीची दोघांची सुद्धा माफी मागितलेली असते. आणि येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात, कशा पद्धतीने अर्णवने राकेशला अडकवण्याचा प्लॅन तयार केलेला असतो, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, ज्या वेळेला इथे अंजली हॉस्पिटलला गेलेली असते बाळाला घेऊन, आणि त्यावेळेला ईश्वरीने प्लॅन केलेला असतो की मी राकेशच्या रूममध्ये जाणार, जर त्याची नियत बिघडली, त्याची नजर बिघडली तर आपण समजून जायचं की राकेश नाटक करतोय. आणि हे सगळं ईश्वरी आपल्या कुटुंबाच्या, आपल्या संसाराच्या हितासाठीच करत असते. पण काय होतं, राकेशला कळतं की हे लोक नाटक करतायत, माझ्याबरोबर गेम खेळतायत, आणि म्हणून तो अर्णव ईश्वरीचा प्लॅन फ्लॉप करत आता असं काही दाखवतो की तो खूपच जास्त सज्जन माणूस झालेला आहे, सुधारलेला माणूस आहे. आणि तेव्हा इथे ईश्वरी त्याच्या रूममध्ये गेल्यानंतर राकेश तिला म्हणतो की दरवाजा बंद झाला, उगाच लोक आपल्याबद्दल वाईट विचार करायला नको, आणि मी प्रत्येक स्त्रीला इथे आता म्हणजे देवीप्रमाणे मानतो, परस्त्री माते समान असं म्हणत तो इथे आता प्रत्येक स्त्रीला मान देतो. पण ईश्वरीला माहिती आहे ना की हा इतका नीच माणूस होता, हा एवढा सज्जन कसा काय झाला. पण तिला असं वाटतं की माणसाच्या डोक्यावरती परिणाम जरी झाला असेल तरीसुद्धा तो चांगला वागतोय, ही चांगली गोष्ट आहे. म्हणून ती येते आणि अर्णवला म्हणते की अर्णव सर, राकेशच्या डोक्यावरती खरोखर परिणाम झाला आहे, त्याला काही आठवत नाही आहे, तो माझ्यासमोर असं वागत होता की जगातला सगळ्यात चांगला माणूस तोच आहे, त्याच्या नजरेमध्ये मला वाईट भाव अजिबात दिसले नाही, याचा अर्थ तो माणूस सुधारलाय ना. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो तो माणूस सुधरू शकतो, नाहीतर तो असं नाटक करत असेल जसं काय ते खरंच आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर, तो खरोखर सुधारलाय, त्याने आत्तापर्यंत केलेली पापं आपण जगासमोर कशी काय आणायची, कारण राकेशची पापं काही माफ करण्यासारखी नाहीच. त्याने काय केले, शलाकाबरोबर लग्न केलं, प्रॉपर्टीसाठी तिच्या आईवडिलांना मारलं, तिच्या घराला आग लावली, ती मुंबईमध्ये आल्यानंतर तिचा खून केला, तिला ठार मारलं. इथे ईश्वरीबरोबर लग्न करण्यासाठी संजय काकांना गाडीने उडवलं आणि खोटं नाव सांगून ईश्वरीबरोबर तो लग्न करणार होता, पण त्याचं सत्य ईश्वरीच्या समोर आलं. नंतर अंजलीबरोबर लग्न झालेलं असताना तो बाकीच्या मुलींबरोबर अफेअर ठेवत होता, त्यांनासुद्धा फसवत होता. रियाबरोबर अफेअर होतं, तिच्याबरोबर गोव्याला गेला. अंजलीला इथे किती वेळा तरी त्याने गुंगीचं औषध देऊन मारण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करत असताना
तो इथे ईश्वरीच्या घरामध्ये म्हणजे राज शिर्केंच्या घरामध्ये एका बाजूला आग लावत होता. ईश्वरीचं लग्न झालेलं असतानासुद्धा तिला वारंवार छेडण्याचा प्रयत्न करत होता. तिच्याबरोबर इथे वाईट वागत होता. एवढी सगळी त्याची पापं असताना त्याला आपण सहन करायचं, कारण त्याच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे म्हणून, हे अर्णवला अजिबात मान्य नसतं. अर्णव म्हणतो, अच्छा, म्हणजे हा इतकं आता चांगलं मुरलेलं नाटक करतोय की जणू काही हा खरोखरच आता त्याची स्मृती गेली आणि हा सुधारलेला आहे. पण अर्णवला माहिती असतं की आता नक्की काय करायचं आहे. अर्णवने तेव्हापासूनच आपल्या नाटकाला सुरुवात केलेली असते आणि त्याची सुरुवात केलेली असते बेंगलोरपासून. तर इथे आता अर्णवने बेंगलोरपासून सुरुवात केलेली असते. त्याला आता मीटिंगसाठी पाठवलेलं असतं. पण कसं काय, तो आता शिर्केला म्हणत असतो की शिर्के, इतकी महत्त्वाची डील आहे आणि तुम्ही मला आत्ता सांगताय मी बेंगलोरला कसं काय जाऊ? इथे माझी बाकीची सुद्धा कामं आहेत, माझ्या काही मीटिंग्ज आहेत, काही ऑनलाईन कॉन्फरन्स मीटिंग आहेत, त्या अटेंड करू की मी बेंगलोरला जाऊ? तेव्हा मी आकाशला सुद्धा पाठवू शकत नाही, कारण आकाश त्याच्या पर्सनल लाईफमध्ये थोडा बिझी आहे आणि म्हणून तो आता म्हणत असतो की एक काम करा, मीटिंग कॅन्सल करा किंवा पोस्टपोन करा. तेव्हा इथे राकेश स्वतःहून अर्णवकडे येतो आणि म्हणतो की मी बेंगलोरला जायला तयार आहे. मग तेव्हा अर्णव काय म्हणतो, ठीक आहे, तुमचं जे काही बुकिंग वगैरे आहे ना ते सगळं केलं जाईल. तुम्ही तिथे राहण्याची व्यवस्थासुद्धा तुमची केली जाईल. तुम्ही फक्त तिथे जा आणि तुम्ही फक्त डील आपलं क्रॅक करा. तेव्हा इथे आता अर्णवने राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था केलेली असते आणि राकेश आता जातो कुठे? आता बेंगलोरला जातो. तेव्हा इथे अर्णवने शिर्केला फोन करून सांगितलेलं असतं की असं आपल्याला आता काम करायचं आहे की राकेश इथून निघाला आहे, बेंगलोरला जाईपर्यंत त्याला फॉलो करायचं, पण असं फॉलो करायचं की राकेशच्या कानोकान खबर नाही लागली पाहिजे. तेव्हा इथे आता शिर्केने अशी माणसं नेमलेली असतात की त्याच्यावरती कुणालाही संशय येणार नाही. तर इथे एक फॅमिली तयार केलेली असते जी बेंगलोरला जात असते, जेणेकरून एक माणूस, त्याची बायको आणि एक लहान मुलगा, म्हणजे हे तिघेजणं आता बेंगलोरला जसे काही जात आहेत, पण ते तिघेजणं खरं तर शिर्केंनी तयार केलेली माणसं असतात राकेशवरती लक्ष ठेवण्यासाठी. फॅमिली म्हटल्यानंतर राकेशला संशय येणार नाही. एखादा किंवा दोन माणसं असतील आणि ती जर वारंवार इथे आता राकेशला फॉलो करत असतील तर राकेशला संशय येईल. त्यामुळे एक कुटुंब तयार केलेलं असतं आणि ते कुटुंब त्याच फ्लाईटमधून जात असतं राकेशबरोबरच आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवून असतं. त्यानंतर राकेशचं ज्या हॉटेलमध्ये बुकिंग केलेलं असतं तो त्या हॉटेलवरती न जाता एका वेगळ्या हॉटेलमध्ये गेलेला असतो, जिथे ती लग्न झालेली बाई, जी विधवा बाई असते, अमीर बाई असते, ती त्याचा आता विचार करत असते, त्याची वाट बघत असते. आणि तेव्हा इथे आता अर्णव त्या हॉटेलला फोन करून विचारतो की राजेश भोसले तिथे आले का, त्यांनी इथे रूमचा ताबा घेतला का? तेव्हा ते लोक म्हणतात की नाही, तुम्ही बुकिंग करून ठेवले पण राजेश भोसले अजूनपर्यंत आमच्या हॉटेलला आलेले नाही आहेत. तेव्हा इथे अर्णवला कळतं, त्याचा संशय खरा ठरलेला असतो. राकेश आता हॉटेलवरती न जाता त्या बाईकडे गेलेला असतो आणि तेव्हा इथे ती लोकंसुद्धा राकेशचा आता पाठलाग करत करत तिथेच आता आजूबाजूला राहिलेले असतात. आणि तेव्हा काय होतं, जेव्हा राकेश त्या बाईबरोबर असतो तिच्याबरोबर आता तो खायला प्यायला खालीच येत असतो आणि तिथे आता अर्णवचा तो मित्रसुद्धा त्याच हॉटेलमध्ये असतो. कारण जेव्हा इथे राकेश त्या हॉटेलमध्ये न जाता दुसरीकडे जातो तेव्हा त्या लोकांची सुद्धा आता घाई होते. ते लोक राकेशला फॉलो करतच असतात आणि राकेशला इतकी घाई असते त्या बाईला भेटण्याची की तो आजूबाजूला लक्ष न देता आरामात त्या बाईकडे जातो. तिच्याबरोबर छान फिरत असतो, खात असतो, पित असतो. आणि तेव्हाचे आता फोटोज आणि व्हिडिओ इथे आता खूपच हुशारीने काढण्यात आलेले असतात. त्या हॉटेलचं CCTV फुटेज हे सुद्धा आता मिळवलेलं असतं जेव्हा राकेश त्या बाईबरोबर असतो. सगळ्या आता पुरावे बँगलोरमधून इथे आता जमा केल्यानंतर अर्णवपर्यंत ते आधीच पोचलेले असतात. अर्णवकडे आता पुरावे तर आलेले असतात पण अर्णवला योग्य संधी मिळत नसते. तेव्हा काय होतं, इथे आता राकेश आल्या अंजलीला भडकवतो आणि सांगतो की तुम्ही इथे नसताना ईश्वरी मॅडम माझ्या रूममध्ये आल्या होत्या आणि त्या मला इथे माझी परीक्षा घेत होत्या असं वाटत होतं. कारण त्यांनी काय केलं तर त्यांनी मला इथे आता चहा आधी दिला आणि नंतर मला सरबत दिलं. सरबत देऊन झाल्यानंतर त्या बराच वेळ इथे उभ्या राहिल्या
मला असं वाटलं की मी काहीतरी चुकीचं वागण्याच्या ती वाट बघत होत्या. तेव्हा इथे अंजलीला राग येतो आणि अंजली तिथून आता निघते आणि ईश्वरीला जाब विचारते. ईश्वरीवरती ती आरोप करते की तू माझ्या नवऱ्याच्या रूममध्ये का गेली होतीस सरबत घेऊन? तुला काय वाटतं ते चुकीचे वागतील आणि मग तुम्ही त्यांना घरातून हकलून द्याल? चुकीचं वागण्याची वाट बघताय का तुम्ही? तुझ्या आईने माझ्या बाबांना फसवलं आणि आता तू माझ्या नवऱ्याला फसवतेस का? तेव्हा अर्णवला राग येतो आणि तो अंजलीवरती रागाच्या भरामध्ये आता हात उघडतो. तेव्हा ही गोष्ट अंजलीला आवडत नाही आणि आजी वगैरे सगळेजण म्हणतात की आम्ही आता ईश्वरीच्या चुकांवरती पांघरून घालणार नाही, आम्ही तिचा सून म्हणून स्वीकार करणार नाही. तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे, तुम्ही तिचा सून म्हणून स्वीकार नका करू, पण तुम्ही माझा मुलगा म्हणून सुद्धा स्वीकार करू नका. जोपर्यंत तुम्ही मी सिंदूरला इथे सून मानत नाही तोपर्यंत मी तुम्हाला माझी माणसं मानणार नाही आणि यापुढे जर माझ्या बायकोवरती कुणीही चुकीचे आरोप केले तर मी सहन करणार नाही. कारण तुमचा विश्वास नसला तरी माझ्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे. कळलं तुम्हाला? त्यानंतर इथे अर्णवने स्पष्टपणे सगळ्यांना सांगितलेलंच असतं. त्यानंतर इथे आता ईश्वरी फॅब्रिकचं उद्घाटन होणार असतं. त्यामुळे अर्णव म्हणत असतो की मी सिंदूरच्या नावाने आता मी नवीन लॉन्चिंग करतोय ईश्वरी फॅब्रिक, त्यामुळे तुम्ही सगळेजण त्या इव्हेंटला या. तेव्हा आजी म्हणते की अजिबात नाही, तू जर ईश्वरीचं नाव बदललंस, दुसरं नाव ठेवलंस ना तरच मी इथे येईन, नाहीतर आम्ही कुणीही येणार नाही. आणि तू आम्हाला भरीस पाडू नकोस, कारण माझा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. तेव्हा इथे अंजली आता म्हणत असते की बरोबर आहे, आम्हाला सगळ्यांना हे मान्य आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो की ठीक आहे, तुम्हा लोकांना जर यायचं असेल तर तुम्ही या, पण मी सिंदूरच्या नावामध्ये बदल होणार नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते अर्णव सर, तुम्ही एक काम करा, माझं नाव तुम्ही काढून टाका आणि हवं तर तुमच्या नावाने फॅब्रिक सुरू करा. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणत असतो नाही, तुम्ही मला थोडा जरी मान देत असाल ना, तुमच्यासाठी मी इम्पॉर्टंट असेल तर तुम्ही सगळेजण याल, माझी माणसं असाल तर याल, नाहीतर नाही येणार. तेव्हा इथे अर्णव आता त्यांना स्पष्टपणे सांगतो की मी तुमची वाट बघेन, तुम्हाला यायचं नसेल तरीसुद्धा कार्यक्रम होणारच. तेव्हा इथे अर्णव आता गेलेला असतो, सगळी तयारी करण्यात आलेली असते. तेव्हा राकेशच सगळ्यांना काय म्हणतो की अर्णव साहेब सगळ्यांचा इतका विचार करतात आणि त्यांनी आता काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे, तर तुम्ही जर सगळेजण तिथे गेला नाहीत तर ईश्वरी मॅडम अर्णव सरांना अजून भडकवतील, तुमच्या विरोधात करतील, मग ते तुम्हाला चालणार आहे का? नाही ना. तेव्हा तुम्ही एक काम करा, तुम्ही आता सगळेजण जा बरं, तुम्ही सगळेजण जा आणि त्यांच्या इव्हेंटमध्ये सहभाग घ्या. तेव्हा इथे आता राकेशच सगळ्यांना समजावतो. तेव्हा इथे सगळेजण आता आलेले असतात. मामा आणि आकाश म्हणतात की आम्ही तर चाललो आहे, तुम्हाला यायचं असेल तर या. मामा आणि आकाश आधीच गेलेले असतात. त्यानंतर इथे अंजली, आजी, मामी सगळेजणच जातात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी फॅब्रिकचं उद्घाटन वगैरे होतं, सगळी माणसं आलेली असतात आणि तेव्हा इथे स्क्रीनवरती आता प्रेझेंटेशन सुरू होतं. प्रेझेंटेशन सगळ्यांना खूपच जास्त आवडतं, सगळे इन्व्हेस्टर वगैरे चांगला प्रतिसाद देतात. आणि त्यानंतर इथे प्रोजेक्टर स्क्रीनवरती अचानकपणे काही व्हिडिओज आणि काही फोटोज सुरू होतात. त्या व्हिडिओ आणि फोटोज बघून अंजलीला खूप मोठा धक्का बसतो, तिच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण इथे अर्णवने राकेशचे बेंगलोरमधले त्या विधवा बाईवरचे फोटो आणि व्हिडिओ आता स्क्रीनवरती चालू केलेले असतात. आणि तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो की बघा, या स्क्रीनवरती तुम्ही आता जे बघताय ते प्रेझेंटेशन तुम्हाला कसं वाटलं? तेव्हा अंजली म्हणत असते की अर्णव, हे सगळं काय चिंटू? तेव्हा अर्णव म्हणत असतो, हे तेच आहे ताई, जे आम्ही तुला आत्तापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करत होतो. जिजू बेंगलोरमध्ये गेले होते, पण नक्की ते डील क्रॅक करायला गेले होते की ह्या बाईला भेटायला गेले होते, हे आता तूच विचार. तेव्हा जिजू म्हणत असतात, राकेश म्हणत असतो की हे सगळं खोटं आहे, मी हा नाहीच आहे, मी बेंगलोरमध्ये फक्त कामासाठी गेलो होतो. या कोण बाई आहेत, मी त्यांना नाही ओळखत. तेव्हा अर्णव म्हणतो, तुम्ही नाही ओळखत का? मग ठीक आहे ना, त्यांना मी समोरच बोलावतो. तेव्हा इथे आता ती बाई तिथे आलेली असते. अर्णव म्हणतो, या मॅडम प्लीज या आणि तुम्ही सांगा, बेंगलोरमध्ये हा माणूस तुम्हाला भेटायला आला होता की नव्हता? ती म्हणते, हो आला होता, आम्ही गेली 2 वर्षांपासून एकमेकांना ओळखतोय, बरीच वर्ष आम्ही बेंगलोरला भेटतसुद्धा होतो. आता खूप महिने झाले आम्ही भेटलो नव्हतो, पण आता मागे ते मीटिंगसाठी आले होते तेव्हा मला भेटले. आम्ही दोघेजण एका हॉटेलमध्ये भेटलो. पण काय झालं आहे, त्यांचं आणि माझं अफेअर आहे, त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? तेव्हा
इथे आता अर्णव म्हणतो, त्यांनी काय सांगितलं, त्यांचं लग्न झालेलं नाही आहे असं सांगितलं का? ती म्हणते हो, त्यांचं लग्न वगैरे झालेलं नाही आहे, त्यांची बायको होती पण ती त्यांना सोडून निघून गेली असं सुद्धा सांगितलं आहे. माझेसुद्धा मिस्टर आता या जगात नाही आहेत, मी एकटीच आहे, म्हणून आम्ही दोघांनी लग्नाचा विचार केला आहे. तेव्हा इथे अंजली म्हणते, काय अहो हे काय बोलताय तुम्ही, मी त्यांची बायको आहे आणि ही आमची मुलगी आहे कण्णू. तेव्हा ती बाई म्हणते, पण याबद्दल मला यांनी काहीच सांगितलेलं नाही आहे, आम्ही 2 वर्ष एकमेकांना डेट करतोय, आम्ही ओळखतोय. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या बाईने आता राकेशचा नंबरसुद्धा दाखवलेला असतो. 2 वर्षांपासूनचे फोटोज त्यांचे ते सुद्धा दाखवलेले असतात. ती म्हणते, बघा तुम्ही इथे तारीख बघा फोटोंची, आम्ही 2 वर्षांपासून एकमेकांना ओळखतोय. असं आता पुरावे इथे आता अर्णवने सगळ्यांच्या समोरच दिलेले असतात. तेव्हा त्या बाईने येऊनसुद्धा राकेशच्या विरोधामध्ये पुरावे दाखवलेले असतात. तेव्हा इथे अर्णवने प्रोजेक्टर स्क्रीनवरती राकेशच्या कारस्थानाचा खुलासा केल्यानंतर अंजलीचे डोळे उघडलेले असतात. तिला कळलेलं असतं की राकेश तिला कशा पद्धतीने फसवत होता आणि अजूनही तो स्मृती गेल्याचं नाटकच करतोय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणतो की अजून एक पुरावा बाकी आहे. तेव्हा इथे आता अंजलीच्या रूममध्ये त्याने स्पाय कॅमेरा लावलेला असतो आणि जेव्हा अंजली तिथून बाहेर जाते तेव्हा राकेश कसा कसा वागतो हे सगळं आता तिथे दाखवण्यात आलेलं असतं. जेव्हा इथे राकेश बेंगलोरवरून परत येतो तेव्हा त्याने ईश्वरीचं सुद्धा गिफ्ट आणलेलं असतं, पण ईश्वरीचं गिफ्ट त्याने आता इथे खाली टाकलेलं असतं, बेडच्या खाली पायाने ढकलून दिलेलं असतं आणि बाहेर येऊन सांगितलेलं असतं की त्याने ईश्वरीला गिफ्ट आणलेलं नाही आहे. तो व्हिडिओसुद्धा आता दाखवण्यात आलेला असतो. तेव्हा अंजली म्हणते, अच्छा म्हणजे तुम्ही ईश्वरीसाठी गिफ्ट आणलं, ते तुम्ही बेड खाली ढकलून दिलं आणि मला सांगितलं की तुम्ही ईश्वरीसाठी गिफ्ट आणलेलं नाही आहे. तुम्ही खोटं का बोललात, हे सगळं कशासाठी? तेव्हा इथे अर्णव आता सगळे पुरावे देतो. शलाकाचा खून केलेला असतो त्याचे पुरावे देतो. तिथे शलाकाचे काका येतात, ते शलाकाच्या आणि राकेशच्या लग्नाचे फोटोज दाखवतात. त्या ठिकाणी रिया येते. रियासुद्धा इथे राकेशच्या कारस्थानाचा पर्दाफाश करते. त्याने मला सर्वेश नाव सांगितलेलं आहे आणि माझ्याबरोबरसुद्धा लग्नाचं इथे त्याने स्वप्न रंगवलेलं आहे. या बाबतीतले सगळे पुरावे ती अंजलीच्या समोर दाखवते. फक्त बेंगलोरचेच फोटो नाही तर रियाबरोबरचे फोटो, शलाकाच्या लग्नाचे फोटो, हे सगळे अर्णवने प्रोजेक्टर स्क्रीनवरती दाखवून अंजलीचे ढाडकन डोळे उघडलेले असतात. तेव्हा इथे अंजली तोंडावरती पडते आणि ती राकेशच्या जोरदार थोबाडीत देते आणि अर्णव ईश्वरीची माफी मागते. ती म्हणते की मला माफ करा, मी या माणसाला ओळखू शकले नाही. आणि इथे आता अर्णवने महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या डॉक्टरांना सुद्धा तिथे आणलेलं असतं, ज्या डॉक्टरने राकेशची मदत केलेली असते खोटं बोलण्यामध्ये. तेव्हा डॉक्टर म्हणतात की माफ करा, मी आधी हे करायला तयारच नसतो, पण या माणसाने मला ब्लॅकमेल केलं आणि म्हणून मला त्यांच्या बाजूने बोलावं लागलं. त्यांची याददाश्त वगैरे गेलेली नाही आहे, ते टाकेसुद्धा आम्ही मुद्दामून टाकलेले आहे, त्याची काही गरज नव्हती. त्यांनी स्वतःचा अपघात स्वतःहून घडून आणला होता. तेव्हा इथे आता प्रोजेक्टर स्क्रीनवरती राकेशचं आणि डॉक्टरांचं बोलणंसुद्धा त्याने दाखवलेलं असतं. म्हणजे प्रेक्षकांनो, अर्णवने इतकी छान तयारी केलेली असते ना राकेशच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करण्याची, त्याची भनक साधी ईश्वरीलासुद्धा लागलेली नसते. आणि अशा पद्धतीने इथे आता ईश्वरीवरती, तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवणाऱ्या अंजलीचे डोळे फायनली उघडलेले असतात. अंजली पूर्णपणे आता भारावून गेलेली असते. इथे आता रिया, शलाकाचे काका, त्यांच्या लग्नाचे फोटोज, डॉक्टर, त्याचबरोबर इथे आता ज्या लोकांनी साक्ष दिलेली असते की यांचा अपघात झाला होता, हे सगळं प्री प्लॅनिंग होतं. हे आता अर्णवने पुराव्यानिशीत सिद्ध केलेलं असतं आणि राकेशचं सत्य उघडं पाडलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीच्या समोर राकेशचं कारस्थान आल्यानंतर ती राकेशच्या थोबाडीत तर देतेच, पण इथे तिला स्वतःच्या वागण्याची लाज वाटते. ती मनापासून इथे अर्णव ईश्वरीची माफी मागते आणि इथे आजी, मामी सगळ्यांचेच डोळे उघडलेले असतात. आपण ईश्वरीवरती आणि अर्णववरती आरोप करून किती मोठी चूक केली याची जाणीव त्यांना आता पुन्हा पुन्हा अर्णवने करून दिलेली असते.